सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे. तर आता मी प्रायमर वापरते. इनसाईडचं प्रायमर आहे हे. खूप छान आहे, खूप छान ब्लेंडिंग वगैरे होते आणि पोर्स पण ब्लॉक होते. खूप छान आहे, मी पहिल्यापासून यूज करते. तुम्ही पण ट्राय करा, खूप छान आहे प्रायमर. ब्युटीचं रिअल मेकअप बेस हायलायटिंग प्रायमर आहे. ह्याचा हायलायटिंग प्रायमर म्हणून सुद्धा यूज होतो, पण मी फक्त हायलायटर म्हणूनच यूज करते. फक्त हायलायटिंग पॉईंटलाच हे लावते मी. आणि खूप छान आहे सुद्धा. मला हातानेच ब्लेंड केलेलं जास्त आवडतं. तर प्रायमर लावून झालेलं आहे. तर मी आता आय मेकअप करते. त्यासाठी लागलचं प्रो कन्सिलर आहे, ऑरेंज करेक्टर. माझे थोडे डार्क सर्कल आहेत, त्यामुळे मी हे यूज करते, ऑरेंज करेक्टर. आणि मला हाताने ब्लेंड करायला जास्त आवडतं. इझिली ब्लेंड होतं आणि कमी वेळेत होतं. त्याच्यावरती मी स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर आहे, ज्याचा शेड आहे 04 आहे माझा, तर ते यूज करते मी. तर आता मी फाउंडेशन यूज करते. त्यामध्ये फिटमीचं पोरलेस फाउंडेशन आहे, ऑइल फ्री, 128 शेड आहे माझा. खूप कमी प्रमाणात बेस यूज करायचा, म्हणजे मेकअप फ्लॉलेस दिसतो. तर ब्लू हेव्हनची फिनिशिंग पावडर मी यूज करते याच्यावर, कारण मेकअप हा लॉंग लास्टिंग राहतो. खूप कमी प्रमाणात घ्यायचे आणि स्प्रेड करायचे. तर डन, नॅचरली आणि फ्लॉलेस दिसते. आता आयब्रो फिल करते मी. ह्याच्यासाठी मी सिम्पल ब्रश वापरते, बिकॉज माझे आयब्रो छान आहेत. फक्त मला जरा पॉईंट आउट करण्यासाठी यूज करायचं असतं.
मेकअप प्रोडक्ट तुम्ही कसेही वापरा, पण म्हणजे ते ब्रँडेडच असावं असं नाही. ब्रँडेड असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे, पण खूप कॉस्टलीचा असावा असं नाही. तुम्ही कसा मेकअप करता हे त्याच्यावर डिपेंड आहे ते सगळं. तर आता हे झालेलं आहे. तर आता मी आय मेकअप घेते. आय मेकअपसाठी हे सुद्धा मी हातानंच यूज करणार आहे. तर बघा, ह्यामध्ये माझा शेड मी अगोदर घेते ब्राऊन कलर. आम्ही आयलिडवर अगोदर लावून घेते थोड्या प्रमाणात. नंतर मी घेते हा पिंकिश कलर. हा इनर कोरला लावून घेते मी. हाताने खूप छान ब्लेंड होतं आणि कमी वेळेत एकदम फास्ट, गडबडीच्या टाईममध्ये एकदम फास्ट होतं आहे. तर ह्यामध्ये मी आता गोल्डन शिमर जे आहे तो घेते. बघा किती छान लुक आलेलं आहे. आणि आता इनर कोरसाठी मी हाच घेते ब्राऊन कलर. जस्ट स्मच करते. तर बघू शकता खूप छान झालेले आहेत आयब्रो वगैरे. नाव लिप बाम, हिमालयाचा लिप बाम मी यूज करते. आणि इले 18ची लिक्विड लिप कलर. लिप लायनर तुमची इच्छा असेल तर यूज करू शकता. मी नाही एवढं. आयलाइनर, तर आयलाइनरमध्ये 36 आवर हा जो आयलाइनर आहे, मी आता ह्याचं नाव गेलेलं आहे, खूप दिवस झालं मी घेऊन. तर हा मी यूज करते. तर आता ब्ल्यू हेवनचा मस्कारा वापरते, कारण मी डेली यूज नाही करू शकत, आवडत नाही मला डेली यूज करण्यासाठी, फक्त एनी टाईमच. त्यामुळे मी खूप कमी प्रमाणात यूज करते, कारण माझे लॅशेस पण चांगले आहेत. मेकअप डन झाले. तर ब्लशसाठी मी रोमॅन्टिक ब्युटी प्रोफेशनल मेकअप हायलायटिंग काउंटरिंग आहे. तर त्यासाठी मी ब्लशसाठी यूज करते पिंकिश कलरमध्ये जो आहे तो. डन. माझ्याकडे त्यांना थोडंसं टॅप करते, जेणेकरून जो एक्सेस आहे हा मी पाण्यामध्ये भिजवून स्क्वीज केलेला आहे आणि आता यूज करते. म्हणजे जे एक्सेस जे काही प्रोडक्ट यूज झालेलं आहे ते निघावून. तर बघू शकता तुम्ही मेकअप इट्स डन नाव. आता मी मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते. मेकअप फिक्सर नॅचरल आहे, स्विस ब्युटीचा आहे, कधीतरी यूज करण्यासाठी ठीक आहे. डन नाव. आता टिकली मला कार्यक्रमावेळेस चंद्रकोरच लावायला आवडते. का नाही आवडणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहते, अभिमान वाटतो ही टिकली लावायला. तर अशा प्रकारे हा मेकअप. तर बघू शकता तुम्ही, कुठेही मेकअप माझा पॅच दिसत नाही, काही नाही, पूर्णपणे प्लेन वाटतो आहे, पूर्णपणे सॉफ्ट आहे मेकअप. कुठेही असं जास्तीचं आहे असं नाही. तर तुम्ही ट्राय करू शकता ह्या संक्रांतीसाठी. तर आता साडी घालून तयार.